नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा परत एकदा आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आज तुमका दाखवतलं आहे आमच्या गावातील ग्रामदेवतेची मंदिरा, श्री गजानन आणि श्री जटाशंकर मंदिर. मित्रांनो, ह्या असा आमच्या महादेवाचं मंदिर म्हणजे श्री जटाशंकर मंदिर. बघा मित्रांनो, मंदिराची कशी रचना असा अशी आख्यायिका असा या मंदिराची. ह्या जर शिवलिंग तुमका दिसता तर रुजीव असा. रुजीव म्हणजेच मित्रांनो स्वयंभू असा ह्या शिवलिंग असा. आणि हो जो नंदी तुमका मित्रांनो दिसता इथे गोट्या गोट्यान पुढे सरकत राहता. आणि बघा मित्रांनो, ही खांब्यावरची नकाशी, ह्यो खांब म्हणजे देवाचो कौलाचो खांब. आणि ही नक्षी बघा मित्रांनो, आकडावर केलेली अतिशय सुंदर अशी नक्षी. चला तर मित्रांनो, मग पुढे मंदिर बघूया. मंदिराच्या आवारात जवळपास घरं नसल्यामुळे मंदिर खूप प्रसन्न वातावरणात असा. हैसर येल्यानंतर मन शांत होऊन जातं. मित्रांनो, आता आपण जातोय श्री गजाननाच्या मंदिराकडे. तुमका वाटेत जाताना इथलो निसर्ग दिसताच असतात. आजूबाजू या आवारात भाजी वगैरे लोक उगवतात. कसं वाटतं मित्रांनो, अशा निसर्गात मंदिरं असल्यावर मन अगदीच प्रसन्न राहतं. चला तर मित्रांनो, पुढे आमचा गणपती मंदिर बघू. ह्या असा आमचा मंदिराचो मंडप खूप मोठा असा. जवळजवळ 400 ते 500 माणसं हैसर एका वेळी बसा शकतात. ही सुंदर अशी दगडाची गणपतीची मूर्ती या देवळात असा. ही दोन्ही देवस्थानं मित्रांनो अगदी जागृत असत. हैसर मागलेली इच्छित मनोकामना पूर्ण होकच होईल. आमचा दर्शन झाल्यानंतर थोडो वेळ आम्ही मंदिरात घालवलो. मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व आटपून सावंतवाडीला जायला निघालो. हा ब्लॉग इथेच संपवतोय. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बहुमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.